शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। टोटल 4 योजनांचे पैसे आता तुमच्या बँकेत एकदम फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लक्ष देऊन बघा। आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये आता या 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहेत, तर ते 35,000 रुपये असणार आहेत। मग आता अशा कोणत्या 4 योजना आहेत ज्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर एकदम जमा होणार आहेत? चला तर मग याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। आता बघा मित्रांनो, सर्वात पहिली जी योजना आहे जी म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना। या योजनेचा 6वा हप्ता आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला आता शेतकऱ्यांच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्यात 10 ते 12 दिवसामध्येच तुम्हाला आता तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारकडून आता समोर आली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँकेचे खाते लिंक केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या आधार कार्डला त्यांच्या बँक खात्याचे नंबर असेल तर तो लिंक करून घ्यायचा आहे, अशी मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। त्यामुळे मागील तुम्ही नमो शेतकरी योजनेचा जर हप्ता घेतला असेल आणि येणाऱ्या 6व्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या खात्यावरती आता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 10 ते 12 दिवसात तुमच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार असल्याची मोठी माहिती आता कृषी मंत्रालयाच्या कार्यालयामधून समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सांगण्यावरून आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येत्या 10 ते 12 दिवसामध्ये जमा होणार आहे। त्यानंतरच तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे बघा मित्रांनो, आता त्यानंतरचा जो पुढील जो हप्ता आहे म्हणजे हे 6वा हप्ता तर तुम्हाला फेब्रुवारीच्या 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला जमा होणारच आहे। परंतु त्यानंतरचा पुढचा जो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आहे तर तो तुम्हाला आता 2,000 रुपयांचा नसून 3,000 रुपये होण्याची दाट शक्यता आहे। कारण वाढती महागाई लक्षात घेता राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जी वर्षाला 6,000 रुपयांची रक्कम मिळते तर ती वाढवून आता 9,000 रुपये करणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यामुळे तुम्हाला 2,000च्या जागी 3,000 आता 7व्या हप्त्यापासून मिळणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे एकंदरीतच ही झाली पहिली योजना मित्रांनो। आता बघा, पहिली योजना तुमच्यासाठी झाली आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला आता या पहिल्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता 2,000 रुपयांचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात 10 ते 12 दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा होणार असून अजून 3 योजना बाकी आहेत मित्रांनो। त्या 3 योजनेच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये पैसे एकत्र जमा होणार आहेत। कोणकोणत्या अजून 3 योजना आहेत सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। 3 योजना पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण त्याच्या माध्यमातून सर्व एकत्र तुम्हाला 35,000 रुपये मिळणार आहेत। आता 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, दुसरी जी योजना आहे तर त्या माध्यमातून सुद्धा भरपूर मोठा लाभ आता तुम्हाला मिळणार आहे। आणि तिसरी आणि चौथी जी योजना आहे त्यामध्ये तुम्हाला भरपूर त्यापेक्षा मोठा लाभ असणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची चौथी योजना जी असणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात मोठा लाभ त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे चौथी योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चौथी योजना कोणती असणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता बघा, तुम्हाला दुसरी योजना जी आहे ती तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला माहितीच असणार तर ती योजना म्हणजे PM किसान योजना। तर याचा लाभ सुद्धा तुम्हाला 2,000 रुपयांचा असतो। तो येणार आहे म्हणजे 19वा हप्ता तुम्हाला जो येणार आहे तर तुम्ही त्याची वाट बघत आहात तर ती कधी येणार आहे तर तो हप्ता लक्षात ठेवा। तुम्ही जो वाट बघत असणारा जो PM किसान योजनेचा हप्ता आहे तर तो तुम्हाला लक्षात ठेवा येणाऱ्या तुम्हाला 10 ते 12 दिवसामध्ये फेब्रुवारीच्या तुम्हाला PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हा दोन्ही मिळून हप्ता एकत्रच येणार आहे। लक्षात ठेवा, तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आता आली आहे। ती म्हणजे आता बघा, PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही मिळून एकत्र हप्ता येत्या 10 ते 12 दिवसामध्ये फेब्रुवारीच्या मिळणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यामुळे तुम्हाला मोठा लाभ एकदम बँकेत आल्याचा आता SMS येणार आहे। म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये एकदम एकत्र आता 2 योजनेच्या माध्यमातून 4,000 रुपये तुम्हाला एकदम मिळणार आहेत। मित्रांनो लक्षात ठेवा, 4,000 रुपये एकदम तुमच्या आता खात्यावरती येणार आहेत।
म्हणजे यामध्ये बघा नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 आणि PM किसान योजनेचे 2000 फेब्रुवारीमध्ये 10 ते 12 दिवसामध्ये तुमच्या बँकेमध्ये जमा झाल्याचा SMS तुम्हाला आता येणार आहे। परंतु लक्षात ठेवा, तुम्हाला PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता येणार आहे त्यासाठी तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डला लिंक करून ठेवा मित्रांनो। जर लिंक तुम्ही केलेले नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला लिंक करून यायचं आहे। जर आधार कार्डला बँक खाते जर तुम्ही लिंक केलेले नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे जर तुम्ही लिंक केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्हाला आधार कार्डला बँक खाते लिंक करून यायचं आहे। यामध्ये PM किसान योजनेच्या माध्यमातून आपल्याला एक मोठी खुशखबर आलेली आहे। यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची वाढती महागाई लक्षात घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आता मोठी घोषणा होणार आहे। तुम्हाला 6000 रुपयांचा जो हप्ता आहे तर तो तुम्हाला PM किसान योजनेच्या माध्यमातून तो वाढवून आता तुम्हाला 9000 रुपये येण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे तुम्हाला येणारा 19वा जो हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारीच्या तुम्हाला 10 ते 12 दिवसामध्ये जो हप्ता आहे तो 2000 रुपये असणार आहे। परंतु 20वा जो हप्ता आहे बघा, आता 20वा जो हप्ता आहे तर तो तुम्हाला वाढवून येणार आहे। तर तो किती येणार आहे तर तुम्हाला 3000 रुपयांचा असणार आहे, लक्षात ठेवा। आता त्यानंतर तिसरी महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी योजना, आता याच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठा लाभ आता तुम्हाला शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारीच्या तुम्हाला 10 ते 12 दिवसामध्ये मिळणार आहे। बघा मित्रांनो, आता चौथी योजना तुम्हाला सांगणार आहे ती सरसकट सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्यातच मिळणार आहे। कधी मिळणार आहे तर तो बघा सर्व व्यवस्थित सांगतो, लक्ष देऊन बघा मित्रांनो। आता बघा मित्रांनो, तिसरी जी योजना आहे ती म्हणजे पीक विमा योजना। तर यामध्ये 2024 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकामध्ये नुकसान झाले आहे तर ज्यांनी 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे। तर तो किती मिळणार आहे तर नक्की बघा किती मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मागील 2 महिन्यामध्ये हा पीक विमा मिळणार होता, परंतु निवडणुका होत्या त्या कारणाने हा पीक विमा तुम्हाला वाटप झालेला नव्हता। परंतु आता निवडणुका झाल्या आहेत, पीक विमा देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं ते सरकार पण आता निवडून आहे। त्यामुळे तुम्हाला तिसऱ्या योजना म्हणजेच पीक विमा योजनेच्या मार्फत तुम्हाला पैसे वाटले जाणार आहेत। किती पैसे वाटले जाणार आहेत म्हणजेच किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। याचे अपडेट तुम्हाला व्यवस्थित सांगतो, सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। चौथी योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। बघा मित्रांनो, आता या तिसऱ्या योजनेच्या मार्फत तुम्हाला पीक विमा किती भेटणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला या 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत। तुम्हाला आता 2 योजना मी सांगितल्या आहेत। आता तिसरी योजना म्हणजेच पीक विमा योजना तुम्हाला आता मी सांगत आहे, बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा। 2024च्या पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे काही नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आता मिळणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। 2024 मध्ये राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये 23,96,000 शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं होतं तर अशा शेतकऱ्याला हेक्टरी 13,700 रुपये व बागायती पिकासाठी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकासाठी तुम्हाला 36,000 रुपये हे राज्य शासनाकडून DBTच्या पद्धतीने बँक खात्यामध्ये फेब्रुवारीच्या 12 ते 13 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जमा होण्याची ही माहिती आता कृषी मंत्रालयाच्या कार्यालयामधून आली आहे। त्यामुळे आता तुम्हाला 3 प्रकारच्या टोटल 3 योजनांचे पैसे आता एकत्र फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे। बघा मित्रांनो, त्यानंतर आता चौथी जी योजना आम्ही सांगणार आहे तर ती योजना अत्यंत महत्त्वाची आहे। या पण योजनेचे पैसे फेब्रुवारी महिन्यातच 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे। आता जी योजना आहे तर ती ऐकून तुम्हाला खूपच आनंद होणार आहे। तर त्या योजनेचे नाव आहे मित्रांनो कर्जमाफी योजना। मित्रांनो, विश्वास ठेवा की आता तुम्हाला कर्जमाफीची योजना ही होणारच आहे, कारण निवडणुकीच्या आधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळी होते ते म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री या सर्वांनी हे वचन दिले होते की कर्जमाफी आम्ही सरसकट करू। तर राज्यातील सरसकट सर्वांची कर्जमाफी आता फेब्रुवारी महिन्याच्या 10 ते 12 दिवसामध्ये होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे तुम्हाला कर्जमाफीमध्ये तुमचं कर्ज आता किती माफ होणार नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, आता हा महत्त्वाची चौथी योजना आहे। तुमची जी कर्जमाफी आहे तर ती आता 100% तुमची होणार आहे। किती होणार आहे सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। हे बघा मित्रांनो, निवडणुकीच्या आधी या सरकारने स्पष्टपणे जाहीर सांगितलं होतं की जे काही शेतकरी आहेत तर ते शेतकऱ्यांचे आम्ही सरसकट कर्जमाफ करू। बघा मित्रांनो,
आता तुम्हाला निवडणुकीच्या आधी तुम्ही पण बातमी ऐकली असेल की निवडून यायच्या आधी या सरकारनं सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफ करू, तर तेच सरकार आता सत्तेमध्ये आले, निवडून आले, त्याच सत्तेचा म्हणजे तेच सरकार सत्तेमध्ये आणि त्यांचाच मुख्यमंत्री आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची विश्वास ठेवा, आता कर्जमाफी सरसकट ते करणार आहेत। तर ती 3 लाखापर्यंत सरसकट 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आता ते करणार आहेत आणि ते फेब्रुवारी महिन्यामध्ये 10 ते 12 दिवसामध्ये ही तुमची सर्व काही 4 योजना सांगितल्या आहेत। तर पहिली योजना नमो शेतकरी योजना असेल, दुसरी योजना PM किसान योजना असेल, तिसरी योजना पीक विमा योजना असेल, चौथी योजना कर्जमाफी योजना। तर या 4 योजनांपैकी तुम्हाला 3 योजनाचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि मग चौथी म्हणजे योजना ती म्हणजे कर्जमाफ तुमचं 3 लाख रुपयेपर्यंत सरसकट होणार आहे। परंतु 3 ज्या योजना आहेत म्हणजे नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि पीक विमा योजना याच्या माध्यमातून तुम्हाला फेब्रुवारी महिन्यातच 10 ते 12 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे पीक विमा, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या तिघांचे पैसे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला आता कर्जमाफी होणार आहे, कारण तुम्हाला वचन त्यांनी दिलेलं आहे ते आता फेब्रुवारी महिन्यातच पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे जर दररोज व्हिडिओ पाहिजे असतील